काय करावं आमच्यासारख्या लोकांनी, कसा व्यापार करावा, हा आमच्या समोर प्रश्न आहे. इथं सध्या कोणाला काय पडली, मला महानगरपालिका ताब्यात घेता येईल का, इकडे नाही जमलं तर तिकडे जाऊन महापौर होता येईल का, सगळे प्रयोग सुरू आहे. परंतु हा प्रयोग नाही कुठे की जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून मी गणपतीचं विसर्जन करणार नाही म्हणणारे. ऐकलं का लोकांनी? सुनीलजी, भाईश्रीजी, आवाहन केलं होतं लोकांनी की गणपतीचं विसर्जन करू नका. 2023 ला कधीतरी गाय कापली होती आणि सगळ्यांचा सत्कार त्यांनी त्याच्यानंतर केला होता आणि ज्यांच्याकडे ती क्लिप होती त्यांनी गणपतीतच काढून दाखवली. अरे बाबा, 2023 पासून आजपर्यंत जागणे आली का तुला? मला त्या विषयाला याच्याकरता काढायचं होतं इथे की यांचा उद्योग व्यापार नीट चाललाय, सहन होत नाही का? जाती तेढ निर्माण करायचाच उद्योग करायचा आहे का? अरे निवडणुकीकरता आपण किती खालच्या थरावर जाणार आहोत याच्यावर आपण विचार करणार आहात का नाही? आणि म्हणून माझी आपल्याला विनंती राहील की विनीत सहानी साहेब जे बोलले ते खरं आहे आणि याच्यानंतर आपल्या सगळ्यांना जर आपण एकदा मनात आणलं ना तर विरोधी पक्षाची ताकद अजून सत्ता पक्षावाल्याला माहित नाही. आपण निश्चितपणाने कलेक्टरकडे जाऊ, एसपीकडे जाऊ, प्रसंगी डीआयजीकडे जाऊ आणि विभागीय आयुक्ताकडे पण जाऊ आणि आमच्या जालना शहरामध्ये जे कायदा आणि सुव्यवस्थेचा बाजार मांडलाय तो निश्चितपणाने दूर करण्याचं काम आपण सगळे मिळून करू. हा शब्द मी आपल्याला या दिवाळी स्नेहमिलनाच्या निमित्ताने देतो आणि आमचे सगळे नेते मंडळी, माझ्यासहित सगळेजण आम्ही सोबत आपले आहोत, हा शब्द आपल्याला द्यायला मी खऱ्या अर्थाने आज उभा राहिलो. मला तुमच्या यातना आणि योजना कळल्या. एकीकडे दिवाळी आहे साहेब, आम्ही दिवाळी सण साजरा करतोय आणि माझ्या शेतकऱ्याच्या सोयाबीनची डाळ होती, कपाशीच्या कैऱ्या साजऱ्या,